नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आपल्या बरोबर माजी कॅबिनेट मंत्री राजेंद्रजी मिरगणे साहेब आहेत. बार्शी तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे. त्या संदर्भात घ्यावयाची काळजी सर्व सर्व घटकावरती दुष्काळाचं सावट आहे. त्या संदर्भात साहेबांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. बार्शी तालुक्यावर किंवा सर्वच घटकावर आपल्याकडे पाऊस पाऊस पाणी कमी झालेलं आहे सर. त्या संदर्भात शेतकऱ्यावरती असू देत किंवा परवर्गावरती हा दुष्काळाचा सावट चालू झालेला आहे. या संदर्भात सर काय तुमचं म्हणणं आहे? खर तर बार्शी, आपला सोलापूर जिल्हा आणि मराठवाड्यातले आपल्या आजूबाजूचे काही जिल्हे हे दुष्काळ आपल्याला पाचवीलाच पुजलेला आहे. असं 5 वर्ष कधी सलग गेलेले नाहीत की त्या 5 वर्षामध्ये भरपूर पाऊस पाणी झालेला आहे. त्याप्रमाणे मागच्या एक 4-5 वर्ष आपल्याला चांगली गेली. त्याच्या अगोदर तर खूप मोठ्या दुष्काळाला आपण सामोरे गेलो आणि आता परत या वर्षी प्रचंड मोठ्या दुष्काळाची आपत्ती आपल्यावरती आलेली आहे. तसं यावर्षी पिण्याच्या पाण्याची फार काही अडचण भासेल असं वाटत नाही. पिण्याचं पाणी उपलब्ध राहील, परंतु सर्वात मोठा पूर्वीच्या दुष्काळातला आणि या दुष्काळातला जो फरक आपल्याला जाणवणार आहे तो म्हणजे पूर्वी बागायती क्षेत्रच मुळात कमी होतं. त्यामुळं दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा जो काही खरीप किंवा पावसाळी हंगामामध्ये मिळणारं उत्पन्न कमी जरी मिळत असलं तरी नुकसानीची बाजू होत नव्हती. यावेळेस बार्शी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागाचं, द्राक्ष बागा असतील, आंब्याची खूप मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे, लिंबूची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ही पिकं अशी आहेत की पुढच्या लेकरासारखं 4-4, 5-5 वर्ष ज्यावेळेस सांभाळावं त्यावेळेस त्याचं उत्पन्नाला सुरुवात होते आणि नेमकं सुरुवात झाली त्याच वेळेस जर ह्या दुष्काळानं दगा दिला तर मात्र 5 वर्ष त्याच्यावरती केलेल्या खर्चानी त्या शेतकऱ्याचं जे कंबरड मोडलं जातं ते पुन्हा त्याला उभा राहणं खूप अवघड आहे. त्यामुळं शासनाने दुष्काळ जरी जाहीर केला असला तरी महाराष्ट्र शासनाला माझी विनंती राहील की अशा या दुष्काळामुळं हे जे लॉंग टर्म शेतीसाठी उद्योग उद्योग व्यवसाय म्हणून ते शेती करतायत आणि त्यांच्यावरती जे हे संकट कोसळलंय त्याच्यासाठी एक वेगळी म्हणजे जे पारंपरिक आपण दुष्काळ निधी जो दिला जातो त्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी ह्या फळबागा असतील, द्राक्ष बागा असतील यांच्यासाठी काहीतरी एक वेगळं पॅकेज किंवा वेगळ्या काही गोष्टी देणं गरजेचं आहे. कारण ही पीक अशी आहेत, उदाहरणार्थ लिंबूचं असेल, आंब्याचं असेल, त्याला थोडा जरी पाण्याचा प्रॉब्लेम तयार झाला तरी शॉक लागतो. अगदी 1 महिना जरी पाणी नाही मिळालं तर ते संपून जातं. त्यामुळं या बाबतीत महाराष्ट्र शासनाने दक्षता घेणं गरजेचं आहे. मीही महाराष्ट्र शासनातील जे माझे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडे या स्पेसिफिक या विषयावर यापूर्वीही बोललेलो आहे, भविष्यातही बोलत राहीन. आणि दुसरी बार्शी तालुक्यातील सर्वात मोठी समस्या आहे जे पूर्वीच्या काळात नव्हती. त्या बाबतीत मी बार्शीच्या नागरिकांना, शेतकरी बंधूंना एक विनंती करू इच्छितो की बार्शी तालुक्यामध्ये सावकारी कर्ज घ्यायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ज्यावेळेस असा एखादा फटका बसतो त्यावेळेस आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात होतात. मागच्या वर्षी खूप चांगली परिस्थिती पावसाची असताना सुद्धा 65 आत्महत्या आपल्या बार्शी तालुक्यात झालेल्या आहेत आणि त्या 65 मधल्या बहुतांशी ही शेतकरी वर्गाच्या कर्जाच्या विळखात अडकल्यामुळे झालेली आहेत. त्यामुळं शेतकरी बंधूला माझी हात जोडून विनंती आहे, अर्धी खाऊ सुखाची खाऊ परंतु सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडू नये आणि त्याच्यात सापडून स्वतःच्या कुटुंबाचं दुर्दशा करून घेऊ नये. त्या दृष्टीने एक शेतकरी बांधवांनी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील तरुण मित्रांना मी एक सांगू इच्छितो की दुष्काळ ही आपत्ती आहे का, तर निश्चित आपत्ती आहे. परंतु याचं इष्टापत्तीत रूपांतर जर करायचं असेल तर शेतीला पूरक प्रत्येक फॅमिलीमध्ये काही ना काहीतरी उद्योग निर्माण झाला पाहिजे, तरच अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये त्या फॅमिलीचं सर्व्हायव्हल होऊ शकेल. उदाहरण तुम्हाला जर द्यायचं म्हटलं तर सातारा जिल्हा तसा जर विचार केला तर अगदी
पाण्याच्या बाबतीत सुबत्ता असणारा जिल्हा, परंतु त्याच्यात खटाव आणि मान ही दोन तालुके आहेत ते आपल्यापेक्षा जास्त दुष्काळी आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं तर बार्शी तालुक्यापेक्षा आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यापेक्षा सुद्धा जास्त दुष्काळ खटाव मानला असतो. आणि जर महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत बघितलं तर सर्वात जास्त अधिकारी खटाव मानचे आहेत, कारण त्यांना जगण्याशिवाय पर्यायच नाही. जगण्यासाठी शेतीवर जगूच शकत नाहीत. मग एमपीएससी करा, युपीएससी करणं आणि त्याच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत आज महाराष्ट्रातील सर्वात जास्त अधिकारी कुठले असतील तर खटाव मानचे. म्हणजे त्यांनी त्या आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीत केलं. तसं आपल्या सुद्धाकडे ही जी आपत्ती आलेली आहे त्याचं सर्वांनी विचार करून आपल्या कुटुंबातील एकाने तरी उद्योग व्यवसायात आलं पाहिजे. बोलतोय ते आज हे नेमकं आपण उद्योगाच्या एका उद्घाटना प्रसंगी बोलतोय, म्हणून मी सांगू इच्छितो की प्रत्येक कुटुंबातील शेतकरी बंधूंनी शेतकरी शेतीपूरक असेल किंवा इतर प्रकारचा व्यवसाय असेल, आपल्या फॅमिलीतला एक तरी मुलगा, आपल्याला 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर त्यातला एक मुलगा, 2 मुलं हे व्यवसायात त्यांचं करिअर करावं, जेणेकरून शेतीला एखाद्या वर्षी संकट आलं तरी सुद्धा त्या व्यवसायावरती तारलं जाईल. आणि त्या दृष्टीनं शेतकरी जसं शासनाच्या काही जबाबदाऱ्या आहेत, शासनाकडून आपण काही गोष्टी करून घ्यायला पाहिजे, तसेच शेतकरी बंधूंना सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पाहिलेत की सरांनी 2-3 मुद्दे क्लिअर केलेले आहेत, की एक तर तुम्ही शेतीवर जर अवलंबून असाल तर थोडंसं बाजूला या आणि तुम्ही कोणता तरी व्यवसाय किंवा नोकरीकडे वळा. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा सरांनी सांगितलं की सावकारी कर्ज घेऊ नका. कारण जर असं सावकारी कर्ज घेतलं तर तुम्ही शेतकऱ्यावर जर संकट ओढावलं आणि तुम्ही जर पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून असाल तर तुम्हाला फटका बसला तर आत्महत्यासारखा प्रयत्न तुमच्या समोर उभा राहू शकतो. तर तो तुम्ही करू नका. त्या संदर्भात सावकारी कर्ज घेऊ नका. आणि सरांनी सांगितलं की बार्शी तालुक्यामध्ये दरवर्षी असा पाऊस कमी पडतो, जास्त पडतो, असं 5 वर्षानंतर तर दुष्काळ येतोच. परंतु त्याच्यावरती ठोस काहीतरी निर्णय घ्यावा आणि पाणी जपून वापरावं असं सरांनी सांगितलेलं आहे. पिण्याच्या पाण्याचा जास्त जरी असं प्रसंग ओढावला नाही बार्शी तालुक्यावरती, कारण उजनी म्हणजे थोडंसं फार पाणी आहे, परंतु पिण्याच्या पाण्याचा देखील थोडासा प्रश्न उद्भवणार आहे आणि शेतकऱ्यांतर मोठं संकट उद्भवणार आहे. तसंच सोयाबीनचा भाव देखील बऱ्यापैकी लोकांना मिळालेला नाही. त्या संदर्भात देखील शेतकऱ्याची हानी झालेली आहे. आणि सरांनी सांगितलं की बाकीचे जसे आहेत, लिंबू असू देत किंवा आंबा असू देत, बाकीचे तर फळं असतात, ते 4-4, 5-5 वर्ष जपावी लागतात. त्याच्यानंतर कुठेतरी ते झाड उभं राहतं आणि तिथून त्याचं आपल्याला उत्पन्न देण्याची प्रक्रिया चालू झाल्याच्या नंतर असा कुठेतरी फटका बसला तर परत त्या शेतकऱ्याला आणखी नामुश्किलीला सामोरं जावं लागतं. या सर्व या सर्व गोष्टीवर जर मात करायची असेल तर कुठेतरी व्यवसायाकडे किंवा नोकरीकडे वळा असं सरांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन सर, मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.